9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यासाठी असलेले ज्यांनी विधिमंडळातील सहकारी आदरणीय सुभाषभाई बाबर, व्यासपीठावर उपस्थित असलेले त्यांची परवाच शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या क्रीडा समितीच्या प्रमुखपदी नियुक्त झालेले चंद्रराज पाटील, आम्हा सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय दादाजीराव पाटील, जिल्हा प्रमुख संजयजी गुरुदे, मोहन बाबर, मोहनजी मनगंडे, रावसाहेबजी गुवारे, गगनजी पाटील, संतोषजी बेटाम, नितीनजी कदम, सतीशजी निकम, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींची नावं घेतलेली आहेत, कारण वेळ देखील भरपूर झालेला आहे। व्यासपीठावर देखील महिला पदाधिकारी उपस्थित आहेत, युवा समितीचे देखील पदाधिकारी उपस्थित आहेत, याची देखील मला काळजी आहे। परंतु सुभाष बाबर साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर सुरुवातीलाच सांगतो की आटपाडीमध्ये जी एमआयडीसी पाहिजे कुठच्याही परिस्थितीमध्ये केली जाईल हा उद्योग आणि सुहास भैया ज्या ज्या ठिकाणी सांगतील जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जागा देतील आपण त्या त्या ठिकाणी एमआयडीसी करायची जबाबदारी आज स्वीकारतो। सुहासजींचं भाषण मी अतिशय मन लावून ऐकत होतो आणि त्यांचं भाषण ऐकताना मला अनुभव मंत्रीपद असू दे किंवा नको असू दे, महामंडळ मिळू दे किंवा न मिळू दे, याचा सगळ्या निर्णय एका सदस्याने घेतले। पण नागपूर अधिवेशनाची रात्र मला ती सुहास भैया आठवते। रात्री आमची कॅबिनेट सुरू होत होती आणि 5:30 वाजता अनुभवचा मला फोन आला। तसे अनुभवचे आणि माझे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे होते आणि विकास कामासाठी आणि मतदारांसाठी अनुभव काय भूमिका घ्यायची माझ्यापेक्षा राजकारणाच्या सगळ्याच मंडळींना चांगलं माहिती आहे। टेंबूची नळपाणी योजना आहे, त्या संदर्भामध्ये अनुभवांनी मला सांगितले की उदय कॅबिनेटला आज जातो, कॅबिनेटमध्ये टेंबूचा विषय आहे, दरवाज्यात खुर्ची कापून बसलेलो आहे, येताना स्कीम मंजूर करून घ्यायचं नाही। आणि असा दुसरा फोन त्यांचा संपूर्ण विषय सभा होता। म्हणजे ज्यावेळी या पाणी पुरवठा योजनेचा विषय निघाला त्यावेळी मी आणि शंभूराजी आणि भाऊच्या आदरयुक्त नीतीमुळे शिंदे साहेबांनी देवेंद्रजींना असं सांगितलं की ही नळपाणी योजना मंजूर झाल्याशिवाय, ही पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्याशिवाय आम्ही या सभागृहाच्या बाहेर जाऊ शकत नाही। का जाऊ शकत नाही फक्त सांगितलं नाही, पण तुम्हाला अजून एक असं त्याचा मी धक्का सांगतो की ज्यावेळी योजना मंजूर झाली आणि मी आणि शंभूराज जसे बाहेर आलो त्यावेळी अनिल भाऊंच्या हातामध्ये शाल होती आणि 2 फार मोठे फुगे होते। मला दादाजीराव असं वाटतं की हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे की भाऊला असं वाटतं की भाऊ चला आपण घेऊ, भाऊ म्हणेल नाही। ज्या 2 लोकांनी हा माझा मुद्दा कॅबिनेटमध्ये मांडला त्यांच्यासाठी मी सरकार आलोय, त्यांचा सरकार काय करायचं आणि अशी वेगवेगळे त्यांचा वारसा करून सुभाष भैया काम करतोय। मी अनुभवाला देखील सांगायचो, सुभाष भैया तुम्हाला देखील आपण त्यांच्या समोर देखील सांगतो की देशामध्ये कुठेही गेलं, परदेशामध्ये कुठे गेलं तरी अनिल भाऊंच्या आठवणी
त्यात दोन्ही बाबर कुटुंबियांचा मुलांच्या परदेशामध्ये देखील तुमच्या घराही लोकांना सांगितलं तरी ते आनंदाने आणि प्रेमाने आमचं स्वागत करायला येतात. याचा अर्थ बाबासाहेब तुम्ही जिल्ह्यामध्ये देखील मर्यादित नाही, तुम्ही आंतरराष्ट्रीय आहात. त्याच्यामुळे भविष्याचा सांगली जिल्हा या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठांच्या सहकार्यामुळे त्यांच्या आशीर्वादानं तुमच्या नेतृत्वाखाली चालवा ही प्रामाणिक म्हणून तुमचा मोठा भाऊ म्हणून माझी प्रामाणिकपणाची इच्छा आणि त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावं लागेल, सर्वांकडे जावं लागेल. हे देखील मला सोबत घेऊन काढण्याची माझी तयारी आहे. पण जसं तुम्ही मतदारसंघासाठी काम करताय तसं तुम्ही जिल्ह्यासाठी देखील काम करावं ही प्रामाणिक विचार संदेशाचे डॉक्टर प्रॉपर कारण तुमच्याकडे अपेक्षा आहे. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही एसआयचा आढावा दिला खरं तर मला इथे येऊन काय तुम्हाला मार्गदर्शन करण्याची आवश्यकताच नव्हती. परंतु माझ्या जबाबदारी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन बीएचा आढावा घ्यावा आणि म्हणून फक्त तुम्हाला त्रास झाला की चालू कारण तुमचं काम बीएचं 100% नाही तर जवळजवळ 170% पूर्ण आहे. हे बघितल्यानंतर ऐकल्यानंतर एक शिवसैनिक म्हणून आपण साहेबांचा विचार कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवत आहे त्याची देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कल्पना आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांची ताकद, कार्यकर्त्यांचा आशीर्वाद आणि असे नेते जे माझं अस्तित्व हे समोरच्यामुळे आहे. मी जो पण आमदार आहे, मी जो पण मोठा झालेलो आहे तो कार्यकर्त्यांमुळे झालेलो आहे हे सांगणारे लोकप्रतिनिधी कमी असताना अनिल भाऊंचा वारसा तसा तुम्ही पुढे येत आहे हा सार्थ अभिमान माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला आहे. आणि मग भविष्यामध्ये देखील तुमच्या मतदारसंघातले वरिष्ठ लोक, तरुण सहकारी, विद्यार्थ्यांसारख्या भगिनी या तुम्हाला सेवा म्हणून जगतील हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. आणि म्हणून कार्यकर्त्याला देखील मला एक विनंती करायची आहे. उद्योग विभागाचं पाणी योजनेचं सुरुवात तुम्ही सांगितलं उद्या तुम्ही अधिवेशनाला यायच्या अगोदर त्याचा पॅराग्राफ घ्यायचं आदिवासी उद्या अधिवेशनाला 11 वाजता माझ्या ऑफिसनं तुम्हाला कळवलं लागतं की नळ पाणी योजनेच्या डिस्ट्रिब्युटसाठी माझे आदेश दिलेले आहेत आणि त्या कामाला सुरुवात झाली आहे. ज्या पद्धतीनं माननीय साहेबांचा विश्वास तुमच्यावर आहे, तुमच्या सगळ्यांचा विश्वास साहेबांवर आहे. आमची देखील जबाबदारी आहे साहेबांची सहकारी म्हणून की तुमच्या सगळ्या नेत्यांना आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट ताकद दिली पाहिजे. की भाषणात आता ऐकलं म्हणाले की फक्त आपली ताकद पाहिजे, मंत्रीपद नको, महामंडळाचं पद देखील नको, मला गावाच्या गावाची कालासाठी घ्यायचं काय पण ऐकू होता ते इथं ऐका ह्या काळात ऐका उजव्या काळात ऐकला होता उजव्या काळात ऐका डाव्या काळात सोडून दिला मी त्याच्यावर गावाच्या गावाला सांगितलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांना काही सांगावं लागत नाही. ज्यावेळी योग्य वेळी हे सुभाष बाबांना देखील प्रशासकीय न्याय माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे दिला जाईल याचा अर्थ तो मला दिला आहे का माननीय शिंदे साहेब ठरवतील. परंतु ज्या पद्धतीने सुभाष भाई काम करतात किंवा सुभाष भाईच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील सगळे आपले शिवसेनेचे पदाधिकारी काम करत आहेत. आज त्या जिल्ह्यातला जो पॉलिटिकल व्हॅक्यूम आहे तो सुभाष भाई आपण भरू पडतो. आज मोहन मनखंडे संपर्क प्रमुख आहे, आज काही तासगावचे लोक देखील प्रवेश करणार आहेत. मला व्यासपीठावरच्या मंडळीला फक्त एकच विनंती करायची सगळ्यांना कार्यकर्त्यांची काय अपेक्षा असते की आम्ही तुमच्या मागे काम पाडणं ताकदीनं वाटेल ते करायला तयार आहोत. परंतु वर जर काही भांडणं असतील तर ते तुम्ही करू नका आणि त्याला आपल्याला भेटून जाऊ नका. ही कार्यकर्त्यांची स्वतः भूमिका असते ती आपण सगळ्यांनी मान्य केली पाहिजे. हे मी तुमच्या काही सांगत नाही पण महानगर असते सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपण एकत्र बसलो पाहिजे. एकत्र बसून बघा सगळेच काय आमदार होणार नाही, सगळेच काय खासदार होणार नाही, सगळेच काही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होणार नाही. जे होणार त्याला तिकीट मिळेल, जे निवडून येतील त्याच्यापैकी मोठी होईल. परंतु हे सगळं करताना आपल्यामध्ये एकजूट जी आहे ती कायम जर आपण ठेवली तर सांगली काय महाराष्ट्राच्या घरामध्ये एकच आवाज असेल आणि तो म्हणजे शिवसेना आणि एकनाथ शिंदे. ही जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. आज मगाशी कोणीतरी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये फिरतो, शेवटी माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे की ज्या नेत्यानं राज्याचा उद्योग मंत्री करून माझी ओळख महाराष्ट्रात करून दिली, माझा चेहरा महाराष्ट्राला दाखवला, त्या महाराष्ट्रामध्ये मिळून माझी शिवसेना वाढली पाहिजे, माझ्या नेत्याचं नाव मोठं झालं पाहिजे ही
ही माझी जबाबदारी आणि कर्तव्य आहे. त्याच कर्तव्य भावनेतनं मी कुठच्याही कार्यकर्त्याला नाकारत नाही. जो कार्यकर्ता मला बोलवतो त्या कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला मी जातो. कारण मला माझा काळ आठवतो 2003-2002चा. जेव्हा मी पालकमंत्र्यांना भेटायला जायचो तर पालकमंत्र्यांना असं बघायला लागलं, एवढी माणसांची भिंत समोर असायची आणि आम्ही भेटायला गेलो की आम्ही शेवटच्या रात्री धक्काबुक्की करून कधी यायचो हे देखील आम्हाला करायचं नाही. या संघर्षात आम्ही सगळे गेलो असल्यामुळं कार्यकर्त्याला कशी ताकद द्यायची, कार्यकर्त्यासाठी काय करायचं, कार्यकर्ता जर चांगलं काम करत असेल तर त्याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कसं उभं राहायचं हे पुढं मला ज्ञान मला असल्यामुळे सुभाष भैया माझ्यासारखा कार्यकर्ता तिथं बोलायचं आणि म्हणून काही लोक जसं तुमची बदनामी करतात तू माझी पण बदनामी करतात. हे असं करणार आहे, तसं करणार आहे, हे करणार आहे. ही पिलावर फारच झाली काही आणि त्याच्यातली जास्त चांगलीच झाली आणि ती त्रास तुम्हाला देते हे मला पूर्ण माहिती आहे. पण तुमच्यामध्ये मनगटामध्ये ताकद नाही, तुमच्या विचारामध्ये ताकद आहे, अनिल भाऊंच्या विचारामध्ये ताकद आहे, शिवसेनेच्या विचारामध्ये ताकद आहे आणि म्हणून कोणी आलं त्याला भुईसपाट करण्याची ताकद तुमच्यामध्ये आणि शिवसैनिकांमध्ये आहे. आपल्याला आठवत असेल की 4 वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही उठाव केला, आज एसआयआरचं काम तुम्ही चांगलं केलंय, चांगल्या पद्धतीनं काम करताय. अजून एक महत्वाची गोष्ट की थोडंफार प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कसं काम केलं पाहिजे, कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. या सगळ्या विभागाला जाण्याच्या प्रोसेसमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सुरुवातीला हात बळकट करणारे कोण होते तर त्याच्यामध्ये अनिल भाऊ होते. परंतु त्यावेळी देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यावेळी देखील मंत्रिपदाला अनिल भाऊंना मुलगा होते. पण सतुबाई दुसरी माननीय अनिल बाबा साहेबांच्या चेहऱ्यावर किंवा वागण्यामध्ये बदल झाला नाही. उलट त्यांनी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं तुमच्या अडचणी मी समजू शकतो, तुम्ही कोणाला मंत्रिपद दिलं हे महत्वाचं नाही, पण माझ्या शिवसेनेचा मंत्री झाला, माझ्या शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. हे माझी पूर्ण ताकद तुमच्या सोबत आहे असे सांगणारे अनिल भाऊ होते. आणि हीच प्रक्रिया आपल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या मनामध्ये असली पाहिजे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने हेच ठरवलं पाहिजे की ज्या पद्धतीनं साहेब काम करतात, आम्ही सगळे सांगतो की साहेब 18 तास काम करतात, 20 तास काम करतात, आपण 1 तास 40 मिनिटं काम करूया किंवा आपण फक्त 2 तास काम करूया दिवसात. एवढं जरी ठरवलं तरी आपल्या शिवसेनेला मागे टाकेल असा पक्ष महाराष्ट्रात राहणार नाही. त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे, आपण जीव ओतून काम केलं पाहिजे आणि पदाधिकाऱ्यांनी याच्या पुढे जाऊन संजय विभूती साहेबांनी मोठेपणाने इथं सांगितलं की त्यावेळी काही भाषणामध्ये तुम्ही बोलला असाल, तुम्ही त्यावेळी बोलला असाल, त्याच्यामध्ये सगळं झालं. पण गेली 4 वर्ष रोज सकाळी 9 वाजता काय झालंय, रोज श्रीकाळ आहे, रोज कधी डुकर म्हणतात, कधी कोतवाल म्हणतात, कधी कुडबी म्हणतात, कधी मारी म्हणतात, कधी कुडी म्हणतात. काय परिणाम झाला तुमच्या आमच्यावर काहीच परिणाम नाही. उलट आम्ही जर वळीत गेलो 4 वर्षापूर्वी तर तुमचे कोंबडे काढून तुमच्या हातामध्ये तुमचे मर्डर वस्तू सांगायला होतं. आम्ही 4थ्या दिवशी वळीत गेलो होतो तरी आम्ही बहुत देखील आमच्यावर होते. वळीत मर्डर होण्यापेक्षा कोंबडा काढण्यापेक्षा वळीकरांनी हजारो लोकांनी उपस्थित राहून आमचं सगळ्यांचं स्वागत केलं होतं. हे एकनाथ शिंदे साहेब आहे, हे लोकांना पोहोचलं पाहिजे. त्याच्यामुळे कोण काय बोलते याच्याकडे बघण्याची अजिबात आवश्यकता नाही. आणि काही लोकांना माझी नम्रतेनं महायुतीतल्या सगळ्या मंत्र्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की महायुती समन्वयाला झाली पाहिजे आणि त्या समन्वय समितीचा मी सदस्य आहे. तो कुठच्याही मतदारसंघामध्ये असू दे, सुभाष भाईच्या मतदारसंघामध्ये असू दे, अन्य कोणाच्या मतदारसंघामध्ये असू दे, जतच्या मतदारसंघामध्ये असू दे किंवा जिल्ह्यातल्या कुठच्याही मतदारसंघामध्ये असू दे, असं जर कोणाला वाटत असेल की कोण तिचा हस्ताक्षर करू शकत नाही तर त्याचा खुला विचार. त्याच्यामुळे समन्वयानं आपण जर काम केलं, समन्वयानं आपण सगळ्यांनी एकत्र पुढे गेलो तर महायुतीला कोणालाही विनंती करावी लागणार नाही की तुम्ही मतदान आम्हाला करा. आम्ही सगळी लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो, आम्हाला फक्त आदेश मान्य आहे. एकनाथ शिंदे साहेब सांगतील ते आम्ही करणारे कार्यकर्ते आहोत, ते आम्ही करणारे पदाधिकारी आहोत. पण अशी वेळ काय येते याचं देखील आत्मचिंतन आणि आत्ममंथन काही लोकांनी करण्याची गरज आहे. आज सुहास भाई प्रामाणिकपणे काम करतात, आपले दादाजी पाटील असतात, आपले सगळे नगराध्यक्ष असतील, सगळे प्रामाणिकपणे काम करतात. पण मला कधी कधी वाटतं की राजकारणामध्ये नवीन काही प्रभाव पडतात. प्रशासकीय कामं थांबवायची, अधिकाऱ्यांवर दबाव आणायचा, एवढं जमलं नाही तर पोलिसांना सांगून केसेस दाखल करायच्या, हे काही योग्य नाही. राजकारणामध्ये काम करत असताना
आज आम्ही क्रीडा सेनेचे प्रमुख चंद्रकांत पाटलांना केलेले आहेत. त्यांच्याकडनं काही लोकांनी खिलाडी वृत्ती शिकावी असा मला त्यांना बोलायचं असतं. कारण राजकारणाने खिलाडी वृत्तीचं असतं पाहिजे. राजकारणामध्ये ठीक आहे, पराभव झाला, जिंकलो तर त्याचे परिणाम काय होतात, वाईट होतात, चांगले होतात, हे सगळं आता सुभाष भाई यांनी आपल्याला सांगितलं. पण जसं जिंकल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो, आपण एका गर्वामध्ये जातो, मोठेपणामध्ये जातो. हे झाल्यापेक्षा आपण सर्वसामान्य लोकांमध्ये निवडून आलोय, सर्वसामान्य लोकांचा प्रतिनिधी आहे, ही जर भावना आपल्या सगळ्यांमध्ये असेल, समोरच्यामध्ये असेल, आमच्यामध्ये असेल तर कधीही कटुता याच्यावर येणार नाही. आज सातारा जिल्ह्याचा आपण बघायचा उल्लेख केला. सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेला काय झालं आपण सगळ्यांनी बघितलं. शंभूराज देसाईच्या बाबतीमध्ये काय घडले आपण बघितलं. मकरंदाबाच्या बाबतीमध्ये काय घडले बघितलं. पण आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा लोकप्रतिनिधींचा मोठेपणा आहे की आम्ही सगळं विसरतो आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांसाठी अपमान किती झाला तो सहन करून आम्ही महायुतीबरोबर राहिलो. हा खरा शिवसैनिकांचा मोठेपणा आहे, हे काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आता मी सोलापूरला गेलो होतो, तुम्ही देखील होता त्या बैठकीला. तिथं देखील त्या पालकमंत्र्यांना सांगितलं की आपण समन्वयाने काम केलं पाहिजे, आपण एकत्र राहून काम केलं पाहिजे. आणि आपण एकत्र राहून जर काम केलं तर या महायुतीला टक्कर देण्याची ताकद महाविकास आघाडीमध्ये शिल्लकच राहिलेली नाही. पण आपल्या भांडणांमुळे, आपल्या समन्वय नसल्यामुळं आपण दुसऱ्याला ताकद देत असतो, विरोधकांना ताकद देत असतो. याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे. आणि त्याची सुरुवात मी फक्त समोरच्याला सांगितलं नाही, तर त्याची सुरुवात माझ्याकडे केली पाहिजे असं. आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना मला विनंती आहे, सरकारमध्ये आम्ही नक्की आहोत, पण अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठू नये असं काही शिंदे साहेबांनी आपल्याला परवा सांगितलं नाही. उलट माझ्या जिल्ह्यातला एक मला गोष्ट सांगतो की काही प्रकल्प माझ्याकडे येऊ घातलेले आहेत. त्यावेळी शिंदे साहेबांना विचारलं की या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये उद्योगमंत्री म्हणून माझी भूमिका काय असली पाहिजे, पालकमंत्री म्हणून माझी भूमिका काय असली पाहिजे. मला शिंदे साहेबांनी स्पष्ट पद्धतीने सांगितलं की सरकारमध्ये जरी आपण असतो तरी तिथल्या लोकांना समजवल्याशिवाय दबावानं कुठची गोष्ट आपण करायची नाही. आणि म्हणून जे जनतेला पाहिजे ते समजवण्याचा आपण प्रयत्न करू. तिथल्या लोकांना तो प्रकल्प कळत असेल तर तो कळवण्याचा आपण प्रयत्न करू. अशा पद्धतीनं सरकारची भूमिका, पालकमंत्री म्हणून भूमिका कशी असली पाहिजे हे सांगणारे आपले नेते आहेत. आणि यासाठी मला फक्त आपल्याला विनंती करायची आहे की खरा हा त्याचा टप्पा हा 30 तारखेपासून येतो. आता आपण बीएलएचा आपण संपर्क केला, आपल्याला आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आपण बीएलए केले, या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे. पण आता खऱ्या अर्थानं जे सुहास भैयांनी फक्त त्यांच्या मतदारसंघामध्ये सांगितलं नाही, किंवा मला हे प्रत्येक मतदारसंघामध्ये सांगितलं पाहिजे की विसंगती असलेली जी लोक आहेत याच्यावर आपण आता कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. ही जर आपली लोक असतील आणि हे जर डिलीट झाली तर त्याचा फार मोठा राजकारणामध्ये फटका आपल्याला बसू शकतो. त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन सुहासजी करत असताना नुसतं तुमच्या बोलतो नाही, आम्हाला देखील कुठेतरी मार्गदर्शन केलेलं आहे की आता बाबा विसंगती असलेली मतं आहे ती जर आपली असतील तर ती तशीच ठेवण्याची जबाबदारी बीएलएची आहे. यासाठी देखील आपण सगळ्यांनी काम केले पाहिजे. आणि शेवटी हा फक्त काय आमदारकीचा प्रश्न नाही किंवा हा काय फक्त खासदारकीचा प्रश्न नाही. भविष्यामध्ये 20 वर्षात येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकांवर याचा परिणाम होणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की अतिशय लक्ष देऊन, डोळ्यात वेळ घालून हे पुढचं काम आपण करणं गरजेचं आहे. आणि ते काम आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करावं एवढीच विनंती या बैठकीच्या निमित्तानं मी आपल्याला करतो. आज सभेमेळामध्ये आपण सगळे जमलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आता भविष्यामध्ये कोल्हापूर रत्नागिरी रोड अतिशय चांगला झालेला आहे. त्याच्यामुळे रेल्वेनं जाता जास्तीत जास्त वेळा या मार्गे जाता येईल का याचा माझा प्रयत्न राहील. आणि त्याच्यासाठी प्रशासनातील लोक, मगाशी भैयाजीने सांगितलं तसं जिल्ह्यासाठी कोणी येत होतो, प्रशासकीय लोक नाहक आपल्या लोकांना त्रास देत असतील, नाहक आपल्या लोकांना दशकात पकडण्याचा प्रयत्न करत असतील, नाहक शिवसेना वाढवण्यापासून रोखत असतील तर त्याचं देखील चांगलं इंजेक्शन माझ्याकडे आहे. त्याची अजिबात चिंता करू नका. पहिल्यांदा समजून सांगू, नंतर कोकणात मागे आहे. माझ्याकडे आक्रमकता कोणी बघितली नाही. त्याच्यामुळे याच जिल्ह्याला थोडी ताकद द्यायची आहे, थोडी ताकद देण्याच्या दृष्टीनं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेच मंत्री काम करू. थोड्या शब्द प्राधिकरणाने जो आपण मोठ्या संख्येने जमला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि माझं संपूर्ण जय हिंद, जय महाराष्ट्र.